नमस्कार मित्रांनो, आज व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे मी आमचे मित्र सहकारी कांबळे सर यांच्या घरी आलो होतो आणि तुम्ही पाहताय माझ्या बॅक साईडला सुंदर असा हा कारल्याचा वेल आहे आणि सुंदर सुंदर कारली ह्या ठिकाणी लागलेले आहेत. कारली तर तुम्हाला माहिती आहे, एक आयुर्वेदामधला सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे आणि कारलं म्हणलं की तोंडाला पाणी सगळ्यांच्या सुटतं. तर हा कारल्याचा वेल तुम्ही पाहताय या ठिकाणी सुंदर आलेला आहे. तर मित्रांनो, हा वेल पुन्हा शेतकऱ्याच्या शेतात सुद्धा येणार नाहीत अशा प्रकारची बघा ना तुम्ही कारली लागलेले आहेत, सुंदर फुलं आलेले आहेत. कमीत कमी 15 ते 20 कारली या ठिकाणी लोंबतायत आणि हा कारल्याचा वेल हे आमच्या मित्रांनी लावलेला नाही. हे विशेष म्हणजे हा शेजाऱ्याच्या ठिकाणी लावलेला आणि तो वेलाच्या काही फांद्या या ठिकाणी आलेल्या आहेत आणि त्याला एवढी सुंदर कारली लागली. तर माझं सर्वांना सांगणं आहे की आपल्याही अंगणात छोट्याशा जागेमध्ये कुणी कारल्याचा वेल लावा, कुणी भोपळ्याचा वेल लावा, दोडक्याचा वेल लावा, गोसावळ्याचा वेल लावा आणि सुंदर आता ही कारले बरेच दिवस हे खाणार आहेत, दुसऱ्यांना सुद्धा देणार आहेत. तर गिव्ह अँड टेक केलं पाहिजेत आणि शेतकऱ्यांपेक्षा ही सुंदर असं कारल्याचा वेल हे घरच्या घरी आलेलं आहे. मी हे मित्रांनो काही दिवसापूर्वी लोणंदला असताना 2 वांग्याची रोपं लावली होती आणि कमीत कमी 3 महिने मी ते वांगे त्या ठिकाणी खात होतो. कारले सुद्धा एक आपल्या आयुर्वेदामध्ये चांगलंच त्याला मानलं जातं. तर हा असा सुंदर कारल्याचा वेल या ठिकाणी तुम्हीही आपल्या अंगणामध्ये एक छोटंसं बी आणून लावा आणि 3-4 महिने तुम्ही नक्कीच त्या फळाचा आस्वाद घेऊ शकता. धन्यवाद. मी अंकुश सवालाख, कॅमेरामॅन चंद्रकांत लोंढेसह दौंड लाईव्ह.